नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलेलो आहे मित्रांनो. गव्हर्नमेंट तर्फे एक जी आर आलेला आहे मित्रांनो. आता त्याच्यामध्ये आता नवीन पद भरती निर्माण करण्याबाबत जी आर आलेला आहे मित्रांनो. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर करिता नवीन नवीन पदनिर्मिती करण्याबाबत मित्रांनो, नवीन पदनिर्मिती करण्याबाबत हा जी आर आलेला आहे मित्रांनो. ओके, लेटेस्ट जी आर असणार मित्रांनो 28 नोव्हेंबर 2024 चा. कोणती कोणती पदं असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला अप्लाय करायचे, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. नवीन नवीन योजना, नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी आपल्यासाठी आपल्या चॅनलवर आपण घेऊनच असतो मित्रांनो. गव्हर्नमेंटचं कामकाज चालू झालेलं आहे मित्रांनो आचारसंहितेनंतरून. आता फक्त सत्ता स्थापन करण्याची बाकी मित्र, त्याच्यानंतर अजून भरपूर सारे जॉब ऑपॉर्च्युनिटी येणार आहे मित्रांनो. आता हळूहळू करत आता एक एक जॉब ऑपॉर्च्युनिटी निघाले मित्रांनो. ओके, ती योजना वगैरे पण अजून निघायची बाकी. असे शब्द आपण चॅनलवर आपण देत असतो नेहमी पद्धतीने. चला बघूया आपण या जी आर मध्ये त्यांनी काय कोणते कोणते पद असणार, सॅलरी किती असणार, कशा पद्धतीने तुम्हाला अप्लाय करायचं मित्रांनो. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तुमच्या समोर मी आता इथं पीडीएफ फाईल ओपन केलेली आहे. तर तत्पूर्वी तुम्ही बघू शकता तर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर करिता पदनिर्मिती करण्याबाबतचा हा जी आर आलेला आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून महाराष्ट्र शासनाकडून हा जी आर आलेला आहे. दिनांक तारीख तुम्ही बघू शकता 28 नोव्हेंबर 2024 चा जी आर आहे मित्रांनो. लेटेस्ट जी आर असणार आहे मित्रांनो तुमच्यासाठी. ओके, आता हे जे मित्रांनो इथं प्रस्तावनामध्ये आपण बघून घेऊया. इथं नवनिर्मित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर या कार्यालयासाठी जिल्हा अधिकारी कार्यालय पालघर परिसरातील इमारत क्रमांक कक्ष क्रमांक 106 येथील जागा ताब्यात घेण्यात आली असून 2/5/2022 पासून येथे कार्यालय सुरू करण्यात आलेले आहे. त्या अनुषंगाने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर या कार्यालयासाठी पदनिर्मिती करण्याची बाब शासनाच्या विचारधारणात होती मित्रांनो. त्यानुसार शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे मित्रांनो. आता काय निर्णय घेतले आपण ते पण बघणार आहोत मित्रांनो आता इथं. ओके, आता शासनाचे निर्णय वगैरे, तर शासन निर्णय तुम्ही बघू शकता मित्रांनो. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय पालघर या कार्यालयासाठी 4 पदे निर्माण करण्यास मान्यता देण्यात येत आहे. सदर पदांचे तपशील खालीलप्रमाणे आहे मित्रांनो. आता हे जे मित्रांनो इथं किती पदे काढलेले त्यांनी पालघर कार्यालयासाठी, जिल्हा ग्रंथालय अधिकारीसाठी 4 पदं त्यांनी काढलेली त्या कार्यालयाकरिता. ओके, 4 पदांसाठी भरती असणार आहे. नवीन आता कार्यालय त्यामुळे. ओके, तर पुढे चालून ते पद पण वाढवणार आहे मित्रांनो. ओके, तर पदनाम वेतन स्तर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे वेतन स्तर आहे आपल्याला. पदसंख्या एक एक मित्रांनो 4 पद इथे दाखवलेली आहे. जिल्हा ग्रंथालय अधिकारी गट ब ची भरती असणार मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला सॅलरी S15 असणारे सॅलरी बेस. तुमचं बेसिक पे चालू होणार मित्रांनो 41,800 पासून 1,32,300 मित्रांनो. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपण बघणार सॅलरी मध्ये पण. इथं गट ब ची भरती एक पद असणार मित्रांनो. दुसरं पद जे असणार मित्रांनो ग्रंथालय निरीक्षक गट क च असणार मित्रांनो. याच्यामध्ये पण मित्रांनो S14 सॅलरी बेस असणार आहे. पण चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघण्यात भेटते. सॅलरी आपल्याला बेसिक पे स्टार्टिंग असणार मित्रांनो 38,600 पासून 1,22,800 मित्रांनो. ओके, इथं पण आपल्याला एक पद बघण्यात मिळतं मित्रांनो. त्याच्यानंतर मित्रांनो 3 नंबरचे जे पद असणार आहे वरिष्ठ लिपिक गट क साठी असणार आहे मित्रांनो. आपण इथं बघू शकतो इथं S8 आपल्या सॅलरी बेस असणार आहे मित्रांनो. आणि आपल्या बेसिक पे स्टार्टिंग होणार आहे 25,500 पासून 81,100 मित्रांनो. इथं पण आपल्याला एक पद बघण्यासाठी मिळते मित्रांनो. ओके, 4 नंबरला लास्ट मध्ये असणार आहे कनिष्ठ लिपिक गट क साठी मित्रांनो. इथं आपल्या सॅलरी बेस असणार मित्रांनो S6 असणार आहे. 19,900 पासून आपल्याला स्टार्टिंग बेसिक पे असणार आहे आणि 63,200 आपल्याला सॅलरी आपल्याला बघण्यास मिळते मित्रांनो हायस्ट. इथं पण आपल्याला एक सॅलरी एक वॅकन्सी बघण्यात मिळते मित्रांनो. इथे एकूण आपल्याला 4 पदांची भरती त्यांनी काढलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने. ओके, चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघण्यासाठी मिळते मित्रांनो. तर बघू शकतो सॅलरी वगैरे तुमच्या समोर मी डिस्कस केलेली आहे मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर मित्रांनो आता पुढे जाऊया आपण. सदर शासन निर्णय उच्चस्तरीय सचिव समितींच्या दिनांक 8/10/2024 रोजी झालेल्या बैठकींच्या इतिवृत्तीने प्राप्त झालेल्या मान्यतेनुसार तसेच वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक 638 अपूक 24 दिनांक 29/10/2024 मध्ये प्राप्त झालेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे मित्रांनो. सांगण्यात आलेलं आहे ही पद त्यांनी काढलेली आहे मित्रांनो. जसं की जिल्हा ग्रंथालय अधिकारी, ग्रंथालय निरीक्षक, त्यानंतर एक वरिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक 4 पदांची भरती त्यांनी काढलेली आहे. चांगली ऑपॉर्च्युनिटी प्रत्येकी एक एक पद आपल्याला इथं बघण्यात मिळतं मित्रांनो. ओके, पालघरमध्ये जे पण राहत असेल त्यांच्यासाठी चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो. बाकीचे पण अप्लाय करू शकता. याची जी पद्धत असेल मित्रांनो ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल. आता फक्त हा जी आर पास झालेला आहे मित्रांनो. तर पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची पद्धत जर चालू झाली मित्रांनो तर फॉर्म कसा भरायचा स्वतः मी फॉर्म भरून दाखवणार आहे. काही त्याच्यामध्ये तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही मित्रांनो. ओके, आता फक्त जी आर आलेला आहे. जी आरच्या बेसवर आता ते आता त्याची वॅकन्सी पण ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरुवात करतील मित्रांनो लवकरात लवकर. ओके, तेव्हा ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने करता
आपण ते पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मित्रांनो. जसं की त्यांनी आता कसं नोटिफिकेशन जारी केली की आपण तुमच्या आपल्या चॅनल अपलोड करून देऊ मित्रांनो. ओके, तुम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही चिंता करायची नाहीये. आणि तुम्हाला टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला डेली अपडेट आपण देत असतो मित्रांनो. ते जॉईन होऊन जायचं डेली, जेणेकरून याची कधी अपडेट वगैरे आली फॉर्म भरण्याची तर तिथे मी PDF फाईलवर शेअर करत असतो मित्रांनो सगळ्या पद्धतीच्या. ओके, तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जायचंय. आणि या व्हिडिओबद्दल काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा मित्रांनो. तुमच्यासाठी नवीन नवीन GR मी रोज घेऊन येत असतो मित्रांनो, डेली बेसिसवर मित्रांनो. ओके, रोज डेली GR बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. जास्तीत जास्त मित्रपर्यंत शेअर करा मित्रांनो व्हिडिओ. कारण की अशी आपण GR आहे ना कोणत्याही चॅनलवर तुम्हाला बघण्यात मिळतात. आणि मित्रांनो आपण सगळ्या प्रकारचे GR टाकतो मित्रांनो. आपण फक्त असं नाही की लाडकी बहीण आली की लाडकी बहीण GR टाकायचे, मोठे मोठे GR टाकायचे. आपण सगळ्या प्रकारचे GR टाकत असतो मित्रांनो, की जेणेकरून शेतकऱ्यांपासून तर आपल्या महिलांपासून, योजनेपासून, शिक्षित पासून सगळ्या जणांना इथं लाभ भेटलेला पाहिजे, अशा पद्धतीचा आपला हेतू असतो मित्रांनो. ओके, तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचं. आणि माझ्याशी काही बोलायचं असेल टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही मला मेसेज करू शकता मित्रांनो. ओके, असे सारे जॉब अपडेट घेण्यासाठी मित्रांनो चॅनलवर बनवून राहा, चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकनला प्रेस करून ठेवायचे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो.